नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर एकूण 50 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपण उत्तरांसहित वाचू. 1. सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. 2. नीलदर्पण या दीनबंधू मित्र यांच्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आली. 3. हंगामी सरकारचे पंडित नेहरू हे प्रमुख होते. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा. 2 गुणांसाठी आहे. रखमाबाई सावे ब पर्याय बरोबर आहे. पहिल्या स्त्री डॉक्टर. 2. कसीम रझवी क पर्याय बरोबर आहे. रझाकार संघटना. प्रश्न पहिल्यातील क प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, बॅरिस्टर जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रह धरला? उत्तर, बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीचा आग्रह धरला. दुसरा प्रश्न, ऑपरेशन पोलो हे नाव कोणत्या कारवाईला देण्यात आले? उत्तर, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईस ऑपरेशन पोलो नाव देण्यात आले. तिसरा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. चौथा प्रश्न, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कुठे केला? उत्तर, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह दांडी, गुजरात येथे केला. प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. फक्त 2. 3 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे. 4 गुणांसाठी. प्रश्न पहिला, चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने नंतर शिक्षा केली. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. पहा ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. दुसरे विधान, आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागली. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. काही ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. तिसरे विधान, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. 3 पैकी आपण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरे अभ्यासलेली आहेत. प्रश्न तिसरा अ, थोडक्यात उत्तरे लिहा. 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 6 गुणांसाठी. पहिला प्रश्न, संस्थानांच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. काही ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न, 16 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम लीगने कृतिदिन म्हणून पाळला. याची कारणे लिहा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. पुढे आहे प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न 6 गुणांसाठी आहे. सूचनेनुसार कृती पूर्ण करा. तक्ता पूर्ण करा. संघटना आणि संस्थापक यांचा तक्ता पूर्ण करायचा आहे. फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस, इंडियन इंडिपेंडन्स लीग रास बिहारी बोस, तुफान सेना GD उर्फ बाप्पू लाड. दुसरा प्रश्न, तक्ता पूर्ण करा. क्रांतिकारक आणि संघटना यांचा तक्ता पूर्ण करायचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, अभिनव भारत, बालेंद्र कुमार घोष, अनुशीलन समिती, चंद्रशेखर आझाद,
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी. आता नागरिकशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न चौथा 3 गुणांसाठी आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आपण उत्तरांसहित वाचू. पहिले विधान, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण न्यायालयाद्वारे होते. 2. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. 3. नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. अनामिकता म्हणजे काय? उत्तर, कोणत्याही धोरणाच्या यशाबद्दल किंवा अपयशाबद्दल सनदी अधिकाऱ्याला प्रत्यक्ष जबाबदार न धरता प्रशासकीय कामकाज गुप्तपणे पार पाडण्याच्या पद्धतीला अनामिकता म्हणतात. दुसरा प्रश्न, विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात? उत्तर, विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात. तिसरा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात श्रेष्ठ न्यायाधीशाला काय म्हणतात? उत्तर, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात श्रेष्ठ न्यायाधीशाला सरन्यायाधीश म्हणतात. प्रश्न चौथ्यातील क प्रश्न, सूचनेप्रमाणे कृती करा. 4 गुणांसाठी आहे. पहिली सूचना आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. न्यायमंडळाची रचना. सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश, उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश, जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायाधीश. दुसरा प्रश्न, तक्ता पूर्ण करा. सभागृहे, कार्यकाल, सदस्य संख्या आणि प्रमुख. विधानसभा 5 वर्ष 288 सभासद, अध्यक्ष. विधान परिषद स्थायी सभागृह, प्रत्येक सभासदाचा कार्यकाल 6 वर्षे, 78 सभासद, सभापती. आता भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न 5वा अ 3 गुणांसाठी आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आपण उत्तरांसहित वाचू. पहिले विधान, जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते. दुसरे विधान, बंगळूर शहरात माहिती तंत्रज्ञान केंद्र विकसित झाले. तिसरे विधान, देऊळ या घटकाचा नकाशा बृहत प्रमाणाचा असेल. प्रश्न 5व्यातील ब प्रश्न, जोड्या जुळवा. 2 गुणांसाठी आहे. शब्द प्रमाण, त्याचा ब पर्याय बरोबर आहे 1 सेमी बरोबर 250 मीटर. साखर कारखाना, त्याचा अ पर्याय बरोबर आहे मोठा उद्योग. क प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर, एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. दुसरा प्रश्न, लिंग गुणोत्तर म्हणजे काय? उत्तर, एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. तिसरा प्रश्न, गायरान किंवा माळरान म्हणजे काय? उत्तर, गाव पंचायत किंवा शासनाच्या मालकीची जी जमीन सराव जमीन म्हणून वापरण्यात येते ती जमीन म्हणजे गायरान किंवा माळरान होय. प्रश्न 6वा अ, भौगोलिक कारणे लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिला प्रश्न, साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. दुसरा प्रश्न, भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व अविकसनशील असे वर्गीकरण करता येते. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. प्रश्न 6व्यातील ब प्रश्न आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. 6 गुणांसाठी प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील. प्रश्न पहिला, ग्रामीण भूमी उपयोजनातून शेती का महत्त्वाची असते? उत्तर, भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते, तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते. दुसरा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. उत्तर, माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. आणि तिसरा प्रश्न आहे, भेटीची पूर्वतयारी कशी करावी? 3 पैकी आपण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरे अभ्यासलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.